मेष राशी 7 ते 13 एप्रिल 2025 एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होणार आहे। येणारा आठवडा मेष राशीसाठी खास असेल की नाही हे पाहूयात। 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2025 एप्रिलच्या या आठवड्याच्या राशी भविष्यात मेष राशीचे वर्णन आहे। नोकरी, व्यवसाय, आरोग्य, कुटुंब आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा कसा जाईल? 7 ते 13 एप्रिलच्या साप्ताहिक राशी भविष्यात तुम्ही याबद्दल जाणून घेऊ शकता। मंडळी, मेष राशी म्हटलं की पराक्रम, धाडस आणि आत्मविश्वास हे गुण त्यांच्यामध्ये दिसून येतात। मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत, चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह। अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो, अपूर्व ताकद असते। ही राशी अग्नितत्व प्रधान मानली जाते। मेष राशीतील जातक मानसिक रूपात खूप शक्तिशाली असतात आणि त्यांच्यामध्ये उत्साहाची भावना असते। मेष राशीतील गुणच सांगतात की या राशीतील लोक उत्तम बनण्याची इच्छा ठेवतात। मेष राशीतील जातक खूप जास्त आत्मविश्वासी असतात। मेष राशीतील लोक आवेगशील प्रकृतीचे असतात आणि खूप तेजीने प्रत्येक कार्य करण्याची इच्छा ठेवतात। त्यांच्या निर्णयाची प्रक्रिया तेज असते। मेष राशी ही स्वपूर्त आणि उत्साहवर्धक मानली जाते। तर अशा या मेष राशीचे 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। मेष राशी 7 ते 13 एप्रिल हा आठवडा तुमच्यासाठी अंशतः फलदायी राहील। प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाचा असेल। तुम्ही तुमच्या प्रेमाचा आनंद घ्याल। विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील। तुमचा जीवनसाथी तुम्हाला प्रेम देईल। नोकरी करणाऱ्यांना पुन्हा त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल। तुमच्या कामाचे कौतुक होईल। व्यवसायात चढउतार येतील। हा व्यवसायाचा नियम आहे म्हणून घाबरू नका आणि थंड मनाने काम करा। कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये। आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे उत्पन्न चांगले राहील, जे तुम्हाला आनंदी करेल। आठवड्याच्या मध्यात काही खर्च होण्याची शक्यता आहे, परंतु आठवड्याच्या अखेरीस ते नियंत्रित केले जाईल। मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्य, प्रतिष्ठा आणि दक्षतेचा संगम असेल। तुमचे वडील आणि तुमचा जोडीदार यांचे आरोग्य चांगले राहील, ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल। तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनातही आदर वाढू शकतो, परंतु प्रतिगामी शुक्र आणि दूषित बुध यांच्या प्रभावामुळे कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी प्रत्येक पैलू नीट तपासून घ्या। कोणत्याही वादात किंवा भांडणात पडणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते। मेष राशी, तुमच्यासाठी 7 ते 13 एप्रिल हे अत्यंत शुभ दिवस आहेत। तर या आठवड्यातील शुभ दिवस हा रविवार असणार आहे। या दिवशी कोणतेही मोठे काम केल्यास यश मिळेल। मेष राशी, या आठवड्यात तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात यशस्वी व्हाल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील। नवीन योजना सुरू करण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी योग्य वेळ आहे। तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकेल। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि लोकांशी फक्त विचारपूर्वक बोलावे लागेल। तुमचे काम काळजीपूर्वक करा आणि तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा। तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत तुमचे मनोरंजन देखील वाढवू शकाल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। पात्र लोकांकडून तुम्हाला लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळू शकतात आणि तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा वाहनासाठी काही वस्तू खरेदी करू शकता। हा आठवडा तुमच्यासाठी चांगल्या निर्णयांचा काळ आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनात नवीन उत्साहाकडे वाटचाल करावी। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल। मेष राशी, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनातील बदल आणि टप्पे स्वीकारण्यास भाग पाडले जाईल। मिथुन राशीत मंगळाचा प्रभाव तुमच्या संवाद कौशल्यांना वाढवतो, ज्यामुळे कल्पनांवर चर्चा करण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी हा एक उत्तम काळ बनतो। तुम्हाला सामाजिक उपक्रमांमध्ये आनंद मिळेल। कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध मजबूत होतील। दरम्यान सूर्याचा प्लुटोशी सुसंवादी दृष्टिकोन तुमच्या करिअर क्षेत्राला सक्षम बनवतो, ज्यामुळे तुम्हाला परिवर्तनकारी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यास उद्युक्त केले जाते। तुम्ही ज्या कामांना लांबणीवर टाकत आहात ती पूर्ण करण्यासाठी तुमच्या ऊर्जेचा वापर करा। जर तुम्ही शिस्तबद्ध राहिलात तर आर्थिक वाढ शक्य आहे। शुक्र तुमच्या नातेसंबंधांच्या घरात असल्याने प्रेमाचे वातावरण दिसून येते, ज्यामुळे तुम्हाला उघडपणे प्रेम व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळते। तरीही चंद्र नोड्स दीर्घकालीन वचनबद्धतेमुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात।
मोठे निर्णय घेण्यापूर्वी तुमचा वेळ घ्या. या व्यस्त आठवड्यात संतुलन राखण्यासाठी शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होऊन तुमचे कल्याण वाढवा. आठवड्याच्या शेवटी विश्रांती महत्त्वाची आहे. स्वतःला आंतरिक शांततेशी जुळवून घेण्यासाठी ध्यान किंवा शांत चिंतन विचारात घ्या. तुमच्या यशाची ओळख पटवा आणि तुम्ही ज्या प्रवासात आहात त्यांची प्रशंसा करा. एकंदरीत पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे.